पंधरवडा हा 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येत असतो. यातीलच हा आजचा उपक्रम असून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हे मुख्य धोरणानुसारच मराठी भाषा संवर्धनाचा कार्यक्रम साजरा करत आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा साजरा करत आहे. आजचा जो विषय आहे मराठी भाषेतील लघुपट आणि माहितीपट या विषयाचे मुख्य वक्ते आहेत डॉक्टर बालाजी वाघमोडे आपल्याला मिळाले आहेत, लाभलेले आहेत. तसेच मराठी वाचन संस्कृती वाडा या दृष्टीने भाषेतील अभिजात लेखक जे आहेत, तज्ञ जे आहेत, या तज्ञांचे वक्त्यांचे मार्गदर्शन परिसंवाद आयोजित करणे हाही हेतू या आजच्या उपक्रमाचा आहे. मराठीचा जो उपक्रम आहे यामध्ये शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, अनुवाद, पुस्तक लेखन प्रक्रिया या विविध प्रकारे हा कार्यक्रम जो आहे 15 दिवसात सर्वत्र साजरा होतो. उपक्रम राबवले जातात. आजचा हा उपक्रम याचाच एक भाग आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत करण्यासाठी मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण लोंढे सर, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे मराठीचे प्राध्यापक, यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करावे. धन्यवाद सर. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आजचे आपले हे विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलेलं आहे. मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. तसेच मराठी भाषा केवळ महाराष्ट्राची भाषा नसून महाराष्ट्राची संस्कृती आहे. या भाषेच्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि सन्मान करण्यासाठी राज्य शासनाने अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. याच धर्तीवर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने या आजच्या मराठी भाषिक पंधरवड्यानिमित्त मराठी भाषेतील लघुपट व माहितीपट लेखन या विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या व्याख्यानासाठी कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी येथील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बालाजी वाघमोडे सर हे आजचे प्रमुख वक्ते म्हणून या व्याख्यानासाठी त्यांना आयोजित केलेलं आहे. मी सर्वप्रथम दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या विशेष ऑनलाईन व्याख्यानास अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक माननीय डॉक्टर के.बी. पाटील सर यांचंही मी या ऑनलाईन व्याख्यानामध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या व्याख्यानाचे प्रमुख उपस्थितीमध्ये असणारे दूरशिक्षण केंद्राचे उपकुलसचिव व्ही.बी. शिंदे सर, सहाय्यक कुलसचिव कुंभार सर, मोहाडीकर सर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या व्याख्यानासाठी ज्यांच्यासाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे ते आमचे दूरशिक्षण केंद्रातील प्रवेशित विद्यार्थी, तसेच या कार्यक्रमासाठी जॉईन झालेले विविध माध्यमातील प्राध्यापक, शिक्षक या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील सूचना संयोजकांच्या हाती देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आजच्या या
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत यांची ओळख करून देण्यासाठी मी डॉक्टर नितीन रणदिवे सर, सहाय्यक प्राध्यापक BA, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख त्यांचे ओळख करून द्यावी. धन्यवाद चोपडे सर. आजच्या या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष ऑनलाईन व्याख्यान मराठी भाषेतील लघुपट व माहितीपट लेखन यावर हे विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलेलं आहे. या व्याख्यानासाठी प्राध्यापक बालाजी वाघमोडे यांचा परिचय करून मी देत आहे. बालाजी वाघमोडे यांचं शिक्षण MA सेट हे मराठी विषयातून झालेलं आहे. ते सध्या कला आणि विज्ञान महाविद्यालय आटपाडी जिल्हा सांगली येथे एकूण 22 वर्ष झालं BA भाग 1, 2 व 3 साठी अध्यापनाचं कामकाज करत आहेत. तसेच त्यांनी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी येथे MA भाग 1 व 2 साठी 2 वर्ष अध्यापन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगोला महाविद्यालय सांगोला येथे MA साठी 2 वर्ष अध्यापन केलेलं आहे. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रांतर्गत त्यांनी BA भाग 1 च्या मराठी अभ्यासक्रमासाठी चित्रपट एक दृकश्राव्य माध्यम या विषयावर लेखन केलेलं आहे. शिवाय विद्यापीठाच्या विविध परीक्षा कमिटीवरती त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच त्यांचा विशेष महत्वाचा विभाग म्हणजे चित्रपट. तर या चित्रपट माध्यमावरती त्यांनी अनेक महाविद्यालयामध्ये व्याख्याने दिलेली आहेत. वेळा चित्रपट महोत्सवामध्ये त्यांनी ज्युरी म्हणून काम पाहिलेलं आहे. तर चित्रपट क्षेत्रातील त्यांचा महत्वाचा अनुभव मी सांगत असताना सदाशिव अमरापूरकर यांच्या संवेदना फिल्म प्रोडक्शन या चित्रपट संस्थेच्या आराराबा आता तरी थांबा या मराठी चित्रपटासाठी त्यांनी पटलेखन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या आराराबा आता तरी थांबा या चित्रपटाच्या गीत लेखनासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून श्री G गौरवचे त्यांना मानांकन मिळालेलं आहे. त्याचबरोबर मी अहिल्या होणार ग, कळाव, संत कानो पात्रा, महिमा रेवण सिद्धनाथाचा या मराठी चित्रपटासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही भारतीय आणि चप्पल या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. या दोन्ही लघुपटासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर कळाव या मराठी चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना चप्पल या लघु चित्रपटासाठी द रायझिंग फिल्म फेस्टिवल पुणे येथे एकूण 7 पुरस्कार मिळालेले आहेत. शिवाय कळाव या मराठी चित्रपटासाठी दादासाहेब फाळके गोल्डन ग्लोब कॅमेरा अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम सामाजिक चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. शिवाय सध्या ते आता शिवाजी विद्यापीठातील BA फिल्म मेकिंग साठी माहितीपट आणि लघुपट या संदर्भात ते व्याख्याता म्हणून कामकाज पाहणार आहेत. असे हे चित्रपट लेखक प्राध्यापक आज आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी त्यांची ही ओळख थांबवतो आणि डॉक्टर संजय चोपडे सर यांच्याकडे पुढील सूत्र देतो. धन्यवाद रणदिवे सर. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मराठी विभाग प्रमुख कला व वाणिज्य महाविद्यालय आटपाडीचे प्राध्यापक डॉक्टर बालाजी वाघमोडे सर आज आपल्याला मराठी भाषेतील लघुपट
आणि माहितीपट लेखन या विषयाचे वरती व्याख्यान देणार आहेत. सरांचा जो अनुभव आहे तो रणधीर सरांनी आपल्याला सांगितलेला आहे. मी डॉक्टर बालाजी वाघमोडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मराठी भाषेतील लघुपट आणि माहितीपट लेखन यावरती व्याख्यान सुरू करावे. धन्यवाद चोपडे सर. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन भाषिक पंधरवड्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी सुरुवातीलाच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्यानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले डॉक्टर के बी पाटील, त्याचबरोबर दूरशिक्षण केंद्राचे कुलसचिव तसेच सहाय्यक सचिव यांनाही मी या ठिकाणी पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला त्याबद्दल मी आयोजकांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. एका वेगळ्या विषयावरती आज आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मराठी भाषेबद्दल सुरुवातीपासूनच चक्रधर स्वामी तुमचा अस्मात कस्मात नेणीची गा मराठाची बोलत असे असं चक्रधर स्वामींनी त्यावेळेस सांगितलेलं होतं. त्याचबरोबर माझा मराठाची बोलत होतो की अमृताचे पैसा जिंके अशी अक्षरे रसिक मिळवीन अशी ज्ञानेश्वरांनी शपथ घेतलेली होती, संत ज्ञानेश्वरांनी. त्यामुळं अनेक शिलालेखावरती, अनेक ताम्रपटांमधून, अनेक वारकरी संत विचारामधून, अनेक पंथांच्या विचारधारेमधून, राजकर्त्याच्या राजव्यवहारामधून, विचारवंतांमधून, लेखकामधून परिशीलन झालेली ही मराठी भाषा आज आपणापर्यंत येऊन थांबलेली आहे. या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून मिळाला, त्याबद्दल सगळीकडेच या मराठी भाषेबद्दल गौरव उद्गार काढण्यात येत आहेत. आणि म्हणून मराठी भाषेबद्दल ज्या ज्या विचारवंतांनी, लेखकांनी मराठी भाषेबद्दल लिहिलं, त्यांच्याबद्दल आपली मतं मांडली, विद्यार्थी, शिक्षक यांनी मराठी भाषेबद्दल अभिमान जोपासला, त्यांच्या दृष्टिकोनातून अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळणं ही खूप मोठी गौरवास्पद बाब होती. आजचा आपल्या समोर जो विषय होता तो माहितीपट आणि लघुपट या माध्यमामधील संहिता लेखन. आता खरं तर 20 मिनिटाचा अवकाश आपल्याला या आभास वाहिनीवरती बोलण्यासाठी मी गृहीत धरतोय. या 20 ते 30 मिनिटांमध्ये बोलपट, लघुपट आणि माहितीपट याच्यावरती आणि याच्या संहिता लेखनावरती विवेचन करणं तसं खूप मोठं जिकरीचं काम आहे. ती सोपी गोष्ट नाही आहे. याची फक्त आपणाला तोंड ओळख होईल याची मला जाणीव आहे. महत्वाची गोष्ट अशी की मराठी भाषा अनेक माध्यमांमधून आज वापरली जाते. साहित्यामधून वापरली जाते. माध्यमांचा विचार केला तर शिल्पकला आहे, चित्रकला आहे, संगीत आहे, नृत्य आहेत, वाङ्मय आहेत, त्याचबरोबर मुद्रित माध्यम आहेत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत. या इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमामधून आज मराठी भाषा वापरली जाते. ही मराठी भाषा लोकव्यवहाराची आहे, ही मराठी भाषा लोकसंस्कृतीची आहे, ही मराठी भाषा लोकगीतातून परिशीलन झालेली मराठी भाषा आहे, लोककथेतून परिशीलन झालेली मराठी भाषा आहे. पण आज ही मराठी भाषा वेगवेगळ्या माध्यमामधून वापरली जात असताना त्या माध्यमांचं स्वरूप, त्या माध्यमांची गुण वैशिष्ट्ये आपल्या मराठी भाषेला लाभलेली दिसून येतात. आणि म्हणून एका सीमित अर्थानं इलेक्ट्रॉनिक माध्यमावरील मराठी भाषा आणि त्यातही माहितीपट आणि लघुपट या माध्यमामध्ये मराठी भाषेचा वापर कसा होतो या अनुषंगानं आजचं विवेचन करावं असं मला वाटतं. बघायला गेलं तर माहितीपट आणि लघुपट हे दोन्हीही त्यांच्या स्वरूपानुसार भिन्न प्रकार आहेत आणि भिन्न माध्यम आहेत असं मला या ठिकाणी वाटतंय. कारण एक माध्यम आहे ते फिक्शन, दुसरं माध्यम आहे ते नॉन फिक्शन.
या ठिकाणी लघुपट आहे ते फिक्शन आहे आणि माहितीपट आहे तो नॉन फिक्शन आहे. आता फिक्शन काय आहे आणि नॉन फिक्शन काय आहे या गोष्टी पहिल्यांदा संहिता लेखन करणाऱ्या लेखकाला माहीत असणं गरजेचं आहे. फिक्शन म्हणजे ज्याबद्दल आपण कल्पना करू शकतोय, ज्याच्याबद्दल आपण एखादं कथानक तयार करू शकतोय, कल्पनेनं पात्र तयार करू शकतोय, कल्पनेनं कथेचं रचनातंत्र करू शकतोय, कल्पनेने कथेची आशयसूत्र आपण तयार करू शकतोय, त्याला आपण फिक्शन म्हणतो. मग फिक्शनचा विचार करायला आपण गेलो तर त्याच्यामध्ये चित्रपटाचा समावेश आपल्याला करता येईल, संगीताचा आपल्याला त्यामध्ये समावेश करता येईल, गीतांचा आपल्याला त्यामध्ये समावेश करता येईल. नॉन फिक्शन ही एक अशी गोष्ट आहे ती रिअलिस्टिक फिक्शन गोष्टीवरती आधारित असलेली बाब आहे. दस्तऐवजावरती आधारित असणारी नॉन फिक्शन माहितीपट आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून जे वास्तवावरती आधारित आहेत, एखादी व्यक्ती असेल, व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडलेल्या रिअलिस्टिक गोष्टी आहेत, वास्तवावरती आधारित असणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याचे दस्तऐवज आहेत, त्याच्यावरती त्यांचं संकलन करून, त्यांचं संशोधन करून त्याची मांडणी करणारे जे माहितीपट आहेत त्याला आपण नॉन फिक्शन माहितीपट असं म्हणतो. त्या माहितीपटाचे वेगवेगळे प्रकार पण आहेत. त्याचे 6 प्रकार आहेत. ते 6 प्रकार आपण समजून घेतले पाहिजे. एक काव्यात्मक माहितीपट आहे, स्पष्टीकरणात्मक माहितीपट आहे, निरीक्षणात्मक माहितीपट आहे, त्याचबरोबर सादरीकरणात्मक माहितीपट आहे. माहितीपटाचे असे 6 प्रकार आपण समजावून घेतले, माहितीपटाचं स्वरूप आपण लक्षात ठेवलं, माहितीपटाचे वैशिष्ट्य काय ते आपण लक्षात घेतलं, तर मग त्याचं साहित्य लेखन कशा पद्धतीने करायला पाहिजे ही गोष्ट आपल्या लक्षात येते. माहितीपटाचं साहित्य लेखन हे फिक्स असतं का? तर माझ्या मते ते फिक्स नाही आहे. कारण माहितीपटाचे साहित्य लेखन ही खूप लवचिक बाब आहे. अगोदर आपण ठोकताळे तयार करून आपण चित्रीकरणासाठी गेलो की ऐन वेळी तिथं कुठलं चित्रीकरण करायचं त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून माहितीपटाची चित्रीकरणाच्या अगोदरची एक संहिता आणि चित्रीकरणानंतरची एक संहिता, या 2 संहिता तयार होतात. पण त्या संहिता पण वास्तवदर्शी पुराव्यावरती, दस्तऐवजावरती, ऐतिहासिक संदर्भावरती त्या माहितीपटाच्या संहिता आधारित असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून माहितीपटाच्या संहिता लेखनामध्ये एक ठराविक मुद्देसूद किंवा आशयसूत्र असणारी बांधणी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं कल्पनेला थारा नाहीये, तिथं आपल्याला इमॅजिनेशन करता येत नाहीये, पात्राचे इमोशन्स आपल्याला त्या ठिकाणी कल्पनेच्या माध्यमातून आपल्याला आकाराला आणता येत नाहीये, तर तिथं रिअल फॅक्ट वरती आपल्याला ते साहित्य लेखन करावं लागतं. मग त्या दृष्टिकोनातून संशोधन ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. साहित्य लेखन करणाऱ्याला ज्याच्यावरती आपण साहित्य लेखन करणार आहोत त्या साहित्य लेखनाचं खूप मोठं संशोधन, फील्ड वर्क पहिल्यांदा करावं लागेल. आणि म्हणून त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याला वेळ द्यावा लागेल. आणि म्हणून चित्रीकरणाची ही जी प्रोसेस आहे, माहितीपटाची निर्मिती, ती माहितीपटाचं पूर्ण काम संपेपर्यंतची जी प्रोसेस आहे चित्रीकरणाची, तो कालावधी खूप मोठा आहे. त्या कालावधीचा आपल्याला विचार करावा लागेल. त्या माहितीपटाचा आवाका सुद्धा खूप मोठा आहे, विस्तारित आहे. त्याच्यामध्ये अनेक बाबीचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या अनुषंगानं आपल्याला माहितीपट तयार करायचं असेल तर त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आणखीन कोण कोण व्यक्ती आलेल्या होत्या, त्या व्यक्तीचे त्याच्याबद्दलची काय मतं आहेत, त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये काय दस्तऐवज आहेत, काय पुरावे आहेत, त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये न्यूजपेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये, मासिकामध्ये काय माहिती छापून आलेली आहेत का, त्यांचे काय ऑडिओ संदर्भ आहेत का, त्याचे काय व्हिडिओ संदर्भ आहेत का, त्या सगळ्या गोष्टीचं संकलन पहिल्यांदा संहिता लेखन करणाऱ्याला करावं लागेल. आणि मग त्या हिशोबानं की त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर कुठं टाकायचं आहे माहितीपटामध्ये, चित्रीकरणामध्ये कुठल्या दृश्यांचं स्पेसिफिक आपल्याला चित्रीकरण करावं लागणार आहे, कुठली कात्रणं आपल्याला वापरावी लागणार आहे, त्या सगळ्याचं वर्गीकरण माहितीपट लिहित असताना आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून माहितीपट लिहित असताना पहिल्यांदा ते माहितीपट आपण का लिहायचं आहे, त्याचा उद्देश काय आहे, केवळ माहिती देणं हा उद्देश आहे का आणखीन कुठला उद्देश आहे, का नुसतं वर्णन करून आपण थांबणार आहे वास्तवाचं. आणि म्हणून ह्या गोष्टी साहित्य लेखन करणाऱ्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून साहित्य लेखन करताना अलीकडं माहितीपटाला वास्तवपट असं डॉक्टर बाबासाहेब चंदनशिवे म्हणतात, त्याचबरोबर अनुभवपट
असं सुद्धा माहितीपटाला संबोधलं गेलेलं आहे. पण वस्तुस्थितीवरती आधारित असणारे माहितीपट असतात म्हणून त्यांना वास्तवपट संबोधण्यात यावं असं डॉक्टर बापूसाहेब चंद्रशिवे म्हणतात. म्हणून एका दृष्टीनं आपण विचार करायला गेलो तर माहितीपटाबद्दलच्या ह्या कन्सेप्ट आपण लक्षात घेतल्या तर माहितीपट हे वास्तवावरती आधारित आहेत, रिअल फॅक्टवरती आधारित आहेत, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि म्हणून नॉन फिक्शन म्हणजेच रियालिटीवरती, वास्तवावरती आधारित असणारे त्याला आपण माहितीपट, वास्तवपट किंवा अनुभवपट असं म्हणतो. दुसरीकडं आपण लघुपटाबद्दल बोलायला गेलो तर लघुपट हे फिक्शन आहे. त्याच्यामध्ये निर्माण होणारी पहिली कल्पना, निर्माण होणारी पहिली आयडिया ही एका शब्दापासून तयार होत असते. फॅन्ड्री हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याच्या शब्दाची संकल्पना आपल्याला कळाली. खोडा हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्या शब्दाची संकल्पना आपल्याला कळाली. मी चित्रपट निर्माण केला होता कळाव, आणि कळाव चित्रपटाचं मी पोस्ट प्रोडक्शन करत असताना अंधेरीमध्ये मी ज्यावेळेस डबिंग करायला गेलो त्यावेळेस तिथल्या एका व्यक्तीने मला विचारलं की तुम्ही असे टायटल का देता चित्रपटाला, हा कळाव काय आहे. त्यावेळेस कळाव कन्सेप्ट काय आहे, त्याची संकल्पना काय आहे, त्याच्या पाठीमागचा अर्थ काय आहे, त्या अर्थाचा परीघ काय आहे, तो मला त्यांना समजावून सांगावा लागला. कळाव हा शेळीचा पुढचा आणि मागचा पाय बांधला जातो, त्याला आपण कळावा म्हणतो. पण असा कळाव घोड्याचा पण असतो, असा कळाव गायीचा पण असतो. गायीचा कळाव वेगळ्या पद्धतीने असतो आणि घोड्याचा कळाव त्याचा फक्त पुढचा पाय आणि त्याची मान बांधली जाते, तो पण कळाव असतो. ह्या कळावाचे वेगवेगळे अर्थ आपण पाहायला गेलो तर आज छावा चित्रपट रिलीज होतोय. छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांना सुद्धा हाल करून मारले गेलं. संभाजी महाराजांच्या समोरचा सुद्धा तो एक कळावच होता. येशू ख्रिस्तांना 16 वरती चढवलं गेलं, खेळे ठोकून त्यांना मारले गेलं, हा सुद्धा कळावाच होता. कळावाचा इतका मोठा विस्तृत अर्थ आहे, त्या अर्थाचे वेगवेगळे असे परीघ आहेत. आणि त्यामुळं लघुपट लिहित असताना की तुमची आयडिया काय आहे, ती आयडिया एका शब्दापासून तयार होते आणि मग तो शब्द काय आहे, त्यानंतर त्याची वनलाईन आपल्याला तयार करावी लागते. ती एका ओळीमध्ये पण असते आणि एक पानभर पण त्याची संकल्पना असते. तर त्या वनलाईन मध्ये आपण काय मांडणार आहोत, त्या शब्दाच्या अनुसाराने, त्या शब्दाच्या अर्थाच्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून आपण वनलाईन मध्ये काय मांडणार आहोत त्याची वनलाईन तयार करावी लागते. ती वनलाईन वस्तुस्थितीवरती असते अशातला भाग नाहीये. ती वनलाईन कशी असू शकते, लेखक ती वनलाईन तयार करत असताना त्याच्या कल्पनेच्या अनुषंगाने त्यानं जे समाजामध्ये निरीक्षण केलेलं आहे, जे त्यांना अनुभवलेलं आहे, पण त्याच्यामध्ये पुन्हा तो बदल करत असतो. माझ्या आयुष्यातली एखादी घटना असली तरी ती घटना ती इतरांच्या आयुष्यामध्ये पण घडलेली असते किंवा इतरांच्या आयुष्यामध्ये पण ती घडू शकणारी असते. मला त्या घटनांचं वैश्विकरण करावं लागतं, त्या अनुभवाचं वैश्विकरण करावं लागतं. आणि म्हणून कल्पनेच्या पातळीवरती मला ती घटना, तो अनुभव घेऊन जावा लागतं आणि तिथं मला माझ्या वेगवेगळ्या आयडियाज वापराव्या लागतात. आता ह्या आयडिया केवळ कथेचं रचनातंत्र तयार करत असतानाच आयडियाचा वापर करावा लागतो अशातला भाग नाही, कल्पनेचा वापर करावा लागतो अशातला भाग नाही. तर लघुपटामध्ये ज्यावेळेस तुम्ही कॅरेक्टरायझेशन करता, त्या कॅरेक्टरायझेशनची आयडिओलॉजी ठरवता, त्या कॅरेक्टरायझेशनचं बिहेवियर तुम्ही ठरवता, त्याचा स्वभाव ठरवता, त्या पात्रांचं ट्रान्झॅक्शन्स काय आहेत, त्याच्या भावना काय आहेत, त्याचे इमोशन्स काय आहेत, त्यांचं स्वभाव काय आहे, त्याचे संवाद काय आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कल्पना वापरावी लागते. आणि मग एक कथानक तयार झालं की त्याचे तुम्हाला आशयसूत्र तयार करावे लागतात. ती आशयसूत्र सगळीच त्या पात्राच्या आयुष्यामध्ये घडलेली असतात अशातला भाग नाहीये. ती इतरांच्या आयुष्यामध्ये पण ती पात्राचे आशयसूत्र घडू शकलेली असतात आणि म्हणून किंवा घडू शकलेली पण नसतात. तशी आशयसूत्र कल्पनेच्या सहाय्यानं, इमॅजिनेशनच्या सहाय्यानं आपल्याला तयार करावी लागतात. आणि म्हणून ही रियालिटीवरती आधारित असणारी गोष्ट नाही. आपणाला कल्पनेच्या सहाय्यानं आपल्याला चित्रपटामध्ये कॅरेक्टरायझेशन, पात्र तयार करावे लागतात. म्हणून ते फिक्शन, लघुपट हे फिक्शन्स आहेत. आणि म्हणून याच्यात दोन्ही संहिता लिहित असताना एक तर आपणाला कालावधीचा विचार करावा लागेल, या दोन्ही माध्यमांचा अवकाश किती आहे त्याचा विचार करावा लागेल. त्याचा विचार करायला गेला तर लघुपट हे 1 मिनिटापासून जास्तीत जास्त 50 मिनिटापर्यंतचा त्याचं टाइम ड्युरेशन आहे, त्याचा अवकाश आहे.
त्या टाइम ड्युरेशन मध्ये कधी कधी लघुपट 16 मिनिटाचे असतात, कधी कधी 20 मिनिटाचे असतात, कधी कधी 45 मिनिटाचे असतात, कधी कधी 5-6 मिनिटाचे लघुपट असतात. पण या लघुपटामध्ये की तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत कसं पोहोचणार आहात आणि तुम्ही त्यातून काय मांडणार आहे ते ही कलात्मकतेनं लोकांचं मनोरंजन करमणूक करत 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 तुम्ही ते कसं मांडणार आहात. आणि याच्यामध्ये या लघुपटामध्ये नाट्यीकरणाच्या भरपूर गोष्टी असतात. अर्थात माहितीपटामध्ये डाकू ड्रामा नसतो असाचा भाग नाही, त्याच्यामध्ये पण ट्रॅको ड्रामा असतो. म्हणजे काही वेळा माहितीपटामध्ये वेगळी पावलं उचलली गेली, त्याच्यामध्ये पण नाट्यीकरणाचा भाग आणला गेला आणि ड्रॅको ड्रामा नावाचा प्रकार त्यामध्ये आणला. त्याच्यामधले संवादाचा पहिल्यांदा त्यामध्ये समावेश करण्यात आला. ते संवाद कधी कधी वास्तवावरती आधारित असतील आणि कधी कधी वास्तवावरती आधारित नसतील, पण बोलपटासारखे कल्पनेवरती आधारित नसतील. त्याच्यामधून आपणाला रियालिटीचा भास होत राहील. आणि म्हणून या दोन्ही प्रकारच्या संहिता लिहित असताना एक बोलपटाची संहिता आहे ती आपणाला अगोदरच तयार करावी लागते. त्याच्यामध्ये किती दृश्य आपणाला लिहायची आहेत, ते दृश्य कशी सुरू होतील, त्या दृश्याचा शेवट कसा सुरू होईल, त्याच्यातले संवाद कसे असतील, त्या संवादामधली कंटिन्युटी कशी असतील, एका दृश्यातून दृश्याकडे जात असताना त्याच्यातील कंटिन्युटी कशी असतील, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामधले हुक लाईन्स काय असतील, या सगळ्या गोष्टीचा विचार लघुपटामध्ये होत असतो. आणि त्याच्यातून एक कथानक अखंडपणे एक सलगपणे प्रवाहित होत असणारा दिसून येतो. आणि ती जबाबदारी, त्या जबाबदारीतून लेखक जात असतो. आणि म्हणून पात्राचा विचार, कॅरेक्टरायझेशनचा विचार, स्टोरी स्ट्रक्चरचा विचार, त्यातील प्लॉटचा विचार, त्यातील वनलाईनचा विचार लघुपट लिहित असताना आपल्याला करावा लागतो. आता लघुपट, चित्रपट आणि माहितीपट या 3 गोष्टी आपण पाहिल्या. तर चित्रपटाचा टाइम ड्युरेशन हे सगळ्यात मोठं आहे, पण चित्रपटाचं जे संक्षिप्त रूप आहे त्याला आपण लघुपट म्हणतो. आणि लघुपटाची मांडणी करत असताना मी नेहमी असं म्हणत असतो की लघुपट हे गुलाबजाम सारखे आहेत. गुलाबजाम मधले साखरेचं प्रमाण जितक्या तीव्रतेचं असतं तितकी आशय विषयाची तीव्रता, तितकी मांडण्याची तीव्रता आपल्याला लघुपटामध्ये दिसते. कमीत कमी वेळामध्ये लघुपट हा प्रेक्षकापर्यंत पण जातो आणि प्रेक्षकांना अपील होतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून लेखकाच्या फिलिंग्स, त्याच्या मांडणीच्या, त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माहितीपटामध्ये भावनेला, कल्पनेला, तुमच्या इमोशनला फारसा भाव नाहीये. त्याच्यामध्ये तुमच्या रियालिटिक आणि वास्तवातील गोष्टीला महत्वाचं स्थान आहे. आणि त्यामुळे तुमचं संशोधन कसं आहे, ते वस्तुनिष्ठतेवरती आधारित आहे का, त्या अनुषंगानं तुम्ही काय संशोधन केलेलं आहे आणि त्याची मांडणी तुम्ही कशी केलेली आहे, त्याचं वर्गीकरण तुम्ही कसं केलेलं आहे. आणि म्हणून अलीकडे आपण विचार करायला गेलो तर आपले लघुपट आणि चित्रपट हे जास्त लोकप्रिय व्हायला लागले. माहितीपट तितक्या प्रमाणात लोकप्रिय होत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की लोकांना वास्तव पाहायचं म्हणलं की अंगावरती काटा येतं. उदाहरणार्थ सैराट पाहिलं की शेवटचं 1.5 मिनिटं पाहत असताना मी मुंबईच्या थिएटरमध्ये सैराट चित्रपट पाहत होतो आणि मुंबईतली माणसं अंगावरती काटा आल्यासारखी अशी त्यांच्या अंगावरती शहरा येत होता. काही लोक तिथून उठून जात होते. ते 1.5 मिनिटापर्यंत सैराट लोक पाहत होती, त्यांना शिट्ट्या वाजवत होती, पण तो 1.5 मिनिटं पाहायचा म्हटला की त्यांच्या जीवावरती येत होता. आता सैराटचा दुसरा पार्ट जर आपण पाहायला गेलो तर तिथं रिअलिस्टिक मांडणी नागराज मंजुळेने आपल्याला केलेली दिसून येते. अलीकडं माहितीपटाच्या, चित्रपटाच्या आणि लघुपटाच्या सीमारेषा ह्या पातळ होऊ लागलेत की काय असा भास आपल्याला निर्माण होतोय. कारण बऱ्याचशा चित्रपटावरती आता माहितीपटाचा प्रभाव होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे चित्रपट अधिक जवळचा वाटावा लोकांना, चित्रपट अधिक वास्तवातला वाटावा, यासाठी माहितीपटाच्या पद्धतीची मांडणी चित्रपटामध्ये आणि लघुपटामध्ये होऊ लागलेली आपल्याला दिसून येते. काही अनलिनर पद्धतीची मांडणी चित्रपटामध्ये आणि लघुपटामध्ये होताना आपल्याला दिसून येते. मांडणीच्या तंत्रामध्ये पण आपल्याला खूप मोठे बदल होऊ लागलेले दिसून येतात. आणि म्हणून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की माहितीपट कशाला म्हणायचं आणि चित्रपट कशाला म्हणायचं, वास्तवपट म्हणजेच माहितीपट ते कशाला म्हणायचं आणि चित्रपट कशाला म्हणायचं, याच्या व्याख्या आपल्याला करता आला पाहिजे. स्लॅम डॉग मिलेनियर सारखा चित्रपट आपण पाहिला किंवा सलाम बॉम्बे पूर्वीच्या काळातला चित्रपट आपण पाहिला तर ह्या चित्रपटामध्ये मुंबईतल्या झोपडपट्टीचं खूप रिअलिस्टिक पद्धतीनं केलेली मांडणी आहे.
तसंच पिक्चर रिअलिस्टिक पद्धतीनं मांडणी केली असली तरी ते चित्रपट एका विशिष्ट हेतूनं त्याची मांडणी केलेली आहे. त्याच्यातील संवाद असतील, त्याच्यातील शॉर्ट टेकिंग असेल, त्याच्यातील गाणी असतील, त्याच्यातील दृश्याची मांडणी असेल, ती एक व्यावसायिक पद्धतीनं आणि कलात्मकतेच्या पद्धतीने केलेली आपल्याला दिसून येतात. त्यातील बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत. स्लॅम डॉग मिलियनेअर मधला जर तो प्रश्नोत्तराचे दृश्य आपण पाहिली, अनिल कपूरच्या त्या मुलांच्या प्रश्नोत्तराचे दृश्य आपण पाहिली, तर त्या दृश्याकडे येत असताना आपण चित्रपटाकडे जातो आणि तिथं आपण फिक्शनकडे जातो. तिथं आपण नॉन फिक्शन राहत नाही. झूट चित्रपट नागराज मंडळींचा पाहिला तर तिथं झोपडपट्टीचा फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. तिथं चित्रण आपल्याला वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेलं आपल्याला दिसून येतं. पण तिथं ते चित्रपट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय आणि चित्रपट म्हणूनच आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे. माहितीपटामध्ये जर आपण विचार करायला गेलो चित्रपट म्हणून, तर सचिन तेंडुलकर वरती सचिन तेंडुलकरचा अनटोल्ड स्टोरी हा जो चित्रपट आला, त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरचं रिअलिस्टिक खेळणं त्याच्यावरती आधारित असणारा तो चित्रपट आपल्या समोर येतोय. तिथं काही नॉन फिक्शनच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि म्हणून अलीकडं ह्या सीमारेषा पातळ होतात. वास्तवपटाला आणि माहितीपटाला पण बऱ्याच वेळा समीक्षक असे म्हणतात की वृत्तपत्रासारखं किंवा वृत्त निवेदनासारखं, न्यूज सारखं वास्तवपट आणि माहितीपट निरपेक्षतेने राहतात का, तितक्या तटस्थतेने राहतात का? आणि मग त्यांना आपण वास्तवपट कसं म्हणायचं, त्यांना आपण माहितीपट कसं म्हणायचं? पण चित्रपटाच्या तुलनेत आणि लघुपटाच्या तुलनेमध्ये आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये माहितीचे दस्तऐवज असतात, ते संदर्भ म्हणून आपल्याला वापरता येतात. न्यूज पत्राची कात्रणं असतात, ते वस्तुनिष्ठेवरती, रियालिटीवरती आधारलेले असतात आणि म्हणून वस्तुनिष्ठ पद्धतीनं मांडणी करणारे हे माहितीपट असतात, वास्तवपट असतात, असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि म्हणून प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेक्षकांच्या भावनेचा, त्याच्या फिलिंगचा विचार करत असताना आज अलीकडं वेगवेगळे दिग्दर्शक, वेगवेगळे लेखक वेगवेगळ्या पद्धतीनं माहितीपट आकाराला आणत असताना आपल्याला दिसून येतात. द विस्परिंग स्टोरी ऑफ ॲनिमल हा जो साऊथ करला हत्तीच्या जीवनशैलीवरती आधारित असणारा चित्रपट, हा डॉक्युमेंटरी फिल्म ऑस्करला गेली आणि ऑस्करमध्ये त्यांना पुरस्कार भेटला. ह्याच्या पॅटर्नचं कारण असं की तिथं हत्तीचं जीवन आणि त्याच्याबरोबरचा मानवी सहसंबंध खूप वस्तुनिष्ठ पद्धतीने त्यांनी मांडलेला होता. आणि म्हणून माहितीपटामध्ये लेखकाने एक गोष्ट विचारात घ्यायला पाहिजे संहिता लिहित असताना, की माहितीपटामध्ये आपणाला माहितीपटाची मांडणी ही वस्तुनिष्ठतेने करायची आहे आणि लघुपटामधील मांडणी आहे त्याच्यामध्ये आपणाला आयडिया, तुमचं क्रिएटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटीच्या बाबतीमध्ये आपण विचार करायला गेलो तर लेखकाच्या मनामध्ये दोन प्रकारची मनं असतात. एक मी त्याला अंतर्मन म्हणेल आणि दुसरं त्याला बाह्यमन म्हणेल. ह्या दोघांचं वर्गीकरण करायचं झालं तर बाह्यमन हे जास्तीत जास्त समाजाशी जोडलेलं असतं, वास्तवाशी जोडलेलं असतं. ह्या पद्धतीनं आपण बघायला गेलो तर दोन प्रकारच्या क्रिएटिव्हिटी लेखकाच्या माइंडमध्ये तयार होतात, त्या प्रतिभा शक्तीवरती आधारित असतात. पण 90% ज्या क्रिएटिव्हिटी तयार झालेल्या असतात त्याचं सेन्सॉरशिप होतं. ही गोष्ट अशी का वापरायची, ही गोष्ट अशी का नाही वापरायची, आणि या दृष्टिकोनातून सेन्सॉरशिप होत असताना त्याचे 10 ते 15% गोष्टी त्या लघुपटामध्ये वापरण्यायोग्य असतात. आणि म्हणून चित्रपट संहिता लिहित असताना, लघुपटाची संहिता लिहित असताना लेखकामधला सेन्सॉरशिप ही कायम जागी असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला संकलनाचं ज्ञान असतं. आणि म्हणून पडद्यावरती हा चित्रपट कसा दिसेल, लघु चित्रपट कसा दिसेल किंवा हा माहितीपट कसा दिसेल ह्याचं व्हिज्युअलायझेशन पहिल्यांदाच लेखक करत असतो. आणि म्हणून कुठलं दृश्य कधी त्या दृश्याची सुरुवात करायची, ते दृश्य एका विशिष्ट टोकाला नेऊन ते दृश्य संपवायचं कसं, दुसरी गोष्ट संकलनामध्ये किती प्रकारचे कट्स होणार आहेत. काही ठिकाणी कट्स आहे, काही ठिकाणी फेड इन फेड आउट आहे, काही ठिकाणी जम्प कट आहेत. या सगळ्या गोष्टीचं नॉलेज लेखकाला असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्यानं चित्रपट संहिता लिहायला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे, आता चित्रपट लेखनाचे वेगवेगळे ऍप्स आलेले आहेत. बरेचसे नवोदित लेखक त्या ऍप्सवरती चित्रपट संहिता लिहित असतात. पण माझी जडगडण झालेली आहे. मी आराराबा आता तरी थांबा चित्रपटाची संहिता लिहित असताना
माननीय सदाशिव अमरापूरकरांनी मला विजय तेंडुलकर यांच्या संहिता दाखवलेल्या होत्या. त्याचबरोबर गदी मळवकरांच्या संहिता मला दाखवलेल्या होत्या. मी एकीकडे बागबान चित्रपटाची संहिता पण पाहत होतो, धमाल चित्रपटाची संहिता पण पाहत होतो, आणि दुसरीकडे जुन्या काळातील नामवंत लेखक त्यांच्या पण मी संहिता पाहत होतो. गदी मळवकरांची चित्रपट संहिता पाहत असताना मला त्या ठिकाणी गदी मळवकरांनी त्या कॅरेक्टरच्या चेहऱ्यावरच्या प्रकाश योजनेचं सुद्धा इतकं अचूक विवेचन गदी मळवकरांनी केलेलं होतं. ती मला गोष्ट त्या ठिकाणी झाली. दुसरी गोष्ट, स्थळांचं वर्णन करत असताना त्या स्थळांचं वर्णन सुद्धा अचूक पद्धतीने लेखकाने केलेलं होतं. आता चित्रपट लेखनामध्ये, लघुपटामध्ये, माहितीपटामध्ये एक लेखनाची तांत्रिक शैली आलेली आहे आणि मला ती शैली फारशी रुचत नाहीये. माझी शैली ती साहित्यिकाची शैली आहे. कारण अनेक कथा, कादंबऱ्या मी वाचल्या. ती लिहिण्याच्या पाठीमागचा माझा दृष्टिकोन सगळ्यात महत्वाचा असा आहे की कथा, एखाद्या साहित्यामधली कथा वाचत असताना, कादंबरी वाचत असताना ती मला जितकी भावते तितकी एखाद्या चित्रपटातील स्क्रिप्ट वाचत असताना मला ती भावत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ती खूप तांत्रिक झाली. कारण त्याला तंत्राचा विचार करावा लागतोय, कॅमेरा अँगलचा विचार करावा लागतोय, लोकेशनचा विचार करावा लागतोय. पण मी त्याला एक वेगळं स्वरूप द्यायचा प्रयत्न करतोय. माझे मित्र अमर देवकर त्यांनी म्होरक्या नावाचा चित्रपट लिहिलेला होता. त्याची पटकथा पण माझ्या वाचनामध्ये आली. त्याने खूप सुंदर पद्धतीने ती पटकथा लिहिलेली होती. आणि गदी मळवकरच्या शैलीमध्ये जर आपण पटकथा लिहायला गेलो, गदी मळवकरांनी त्यांच्यातला साहित्यिक कधी मरू दिलेला नाही. साहित्यिक म्हणूनच त्यांनी चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या. त्यामुळं नेमकेपणानं जाणीव चित्रपटाची पटकथा वाचत असताना आपणाला होत राहते. तिथं त्या व्यक्तिरेखांच्या भावना, त्यांचे अचूक स्वभाव वर्णन, त्याचबरोबर त्यांनी जे पोशाख परिधान केलेले आहेत त्या पोशाखांचं वर्णन. मी बनगरवाडी चित्रपटाची पटकथा वाचत असताना व्यंकटेश तातेने ते मेंढरं राखणाऱ्या मेंढक्यांची एक रेखाचित्र तयार केलेली होती आणि ती इतकी सुंदर रेखाचित्र तयार केलेली होती. त्यांनी त्या हालचाली इतक्या अचूक पद्धतीने टिपलेल्या होत्या. मला अजूनही प्रश्न पडतो की खोडा चित्रपटामध्ये एक बाजारामधलं दृश्य आहे. त्या बाजारामधलं दृश्य मी पाहत असताना मला नेमकेपणानं वाटायला लागलं की बाजारामध्ये मेंढके ज्यावेळेस मेंढरं विकायला जातील किंवा त्या बाजारामध्ये जातील तर त्यावेळेस अशाच पद्धतीने ते उभे राहतील, अशाच पद्धतीने त्यांची देहबोली असेल. सगळ्यात सांगायची गोष्ट अशी की लेखकाला एखाद्या लघुपटाची संहिता लिहायची असेल आणि माहितीपटाची संहिता लिहायची असेल तर त्यांना खूप बाबीचा विचार करावा लागतो. एक तिथल्या आर्टचा विचार करावा लागेल, एक तिथल्या कॉस्ट्युमचा विचार करावा लागेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्याचा बॅकग्राऊंड काय आहे त्याचा विचार करावा लागेल, अँबियन्स साऊंड काय आहे त्याचा विचार करावा लागेल, त्यातलं निवेदन काय आहे त्याचा विचार करावा लागेल, दुसरी गोष्ट पात्रांचे संवाद काय आहेत त्याचा विचार करावा लागेल. बऱ्याच वेळा काय होतं, काही कथानक आपल्या अनुभवातील असतात, काही कथानक आपल्या अनुभवाच्या पलीकडे असते. समजा मी ग्रामीण भागामध्ये राहतोय आणि मला शहरी जाणीवांच्या कथा लिहायला आल्या तर शहरी जाणीवांच्या कथेवरती मी ज्यावेळेस चित्रपट लिहायला घेतो त्यावेळेस मला त्याचा अभ्यास करावा लागतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, मी उस्मानाबादला नाणी कादंबरीवरती चित्रपट लिहायला गेलेलो होतो. चित्रपट लिहायला जाताना मी पहिल्यांदा तिथे निर्मात्यानं सांगितलं की तुमच्या या भागातील जेवढे काही कथाकार असतील त्या कथाकारांच्या कथा मला आणून द्या. आणि मग त्यांनी उस्मानाबादच्या सगळ्या कथाकारांच्या कथा ज्या संपादित होत्या त्या उस्मानाबादच्या कथा ते पुस्तक मला आणून दिलं. मी ते पुस्तक वाचलं आणि संवाद लिहायच्या अगोदर तिथल्या बऱ्याचशा लोकांना मी भेटलो. ते कसं बोलतात, त्यांच्या बोली भाषेचे टोन कसे आहेत ते मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतली आणि त्याचा जाणीवपूर्वक वापर करून मी ती पटकथा लिहिली, त्यातले संवाद लिहिले. आणि ते संवाद मी पहिल्यांदा त्यांच्या समोर वाचले त्यावेळेस ते मला म्हणायला लागले की आमच्यातली भाषा तुम्ही कशी काय पकडली. तर मी त्यांना सांगितलं की लेखकाला एवढं भान असायला पाहिजे आणि लेखकाने एवढी तालीम, एवढी तयारी करायला पाहिजे. मी ज्ञानयोगी चित्रपट लिहित असताना हा एक व्यक्तिचित्रणात्मक चित्रपट होता, एक बायोपिक होती. आणि ही बायोपिक जवळजवळ 1920 ते 1960 या कालखंडातील बायोपिक होती. सोलापूरमध्ये मार्शल लॉ झाला होता. तुळजादादा जाधव त्यांनी मार्शल लॉ मध्ये सभा घेतलेला होता, आंदोलन केलेलं होतं, 10 वर्ष सक्त मंजुरी झालेली होती. विजयसिंह राजे डफळे सारख्या
यांचं संशोधन मला रिसर्च करायचं होता. या अनुषंगाने मी त्यांना सांगितलं मी आता एकही ओळ लिहिणार नाही. मी लिहिलेले दोन्ही ड्राफ्ट बाजूला टाकले. मी म्हणले की मला मुलाखती घ्यायच्या आहेत आणि मी 80 लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्या कॅमेऱ्यामध्ये शूटिंग केलं आणि त्यांच्या वडिलाबद्दलच्या काही त्यांचे जुने विद्यार्थी होते 80 वर्षाचे 90 वर्षाचे, त्यांच्या विद्यार्थ्याकडून की एका शिक्षकाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि मग त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले. दुसरी गोष्ट विजयसिंहराजे डफळे सरकार याच्याशी त्यांचा आलेला संबंध हे शोधत असताना अनेक संदर्भ ग्रंथ कुठं मला मिळतात का, तिथं काही दप्तरामध्ये काही मला सापडतंय का, याचा मी अभ्यास करायला गेलो. त्यावेळेस थक्क करणारी एक गोष्ट मला सापडली की विजयसिंह डफळे सरकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर दुसऱ्या गुणवत्ता परिषदेला प्रवास केलेला होता. एका बोटीमधून प्रवास केला आणि लोकनियुक्त मंत्रिमंडळाची स्थापना, आमच्या देशानं संविधान स्वीकारायच्या अगोदर लोकनियुक्त मंत्रिमंडळाची स्थापना विजयसिंह डफळे सरकारने जत या ठिकाणी केली. त्यावेळेस हैदराबाद निजाम या परिसरातून अनेक संस्थानिक राजे येऊन त्यांना सांगत होते की आपण एक स्वतंत्र देश स्थापन करूया. त्यावेळेस विजयसिंह डफळे सरकारने सांगितलं की माझा देश हा लोकशाहीच्या चौतऱ्यावरती उभा राहणार आहे आणि ते माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आता ही जाणीव जागृती कशी निर्माण झाली याचा ज्यावेळेस मी विचार करायला लागलो तर त्या कालखंडामध्ये या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिरोभागी होते आणि त्यांचं नेतृत्व मान्य करणारे हे सगळ्या सामाजिक चळवळीतील राजकीय चळवळीतील कार्यकर्ते होते आणि त्यांच्या परिशीलनामधून हा अवेअरनेस त्या ठिकाणी आलेला होता. आता याच्यावरती मला चित्रपट लिहायचा होता आणि त्याच्या दृष्टिकोनातून मग मला हे सगळं संशोधन रिसर्च करावं लागलं आणि म्हणून लेखकांना पहिल्यांदा समाजाचं निरीक्षण तर असायलाच पाहिजे की वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रदेश आहेत, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये किती प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात, त्यातही वयानुसार कुठली बोलीभाषा बोलली जाते, स्त्री पुरुष भेदानुसार कुठली भाषा बोलली जाते, याचा सुद्धा अभ्यास त्याला करावा लागेल. त्याचे हेल कसे आहेत, त्याचे टोन कसे आहेत हे लेखकाला लक्षात घ्यायला पाहिजे आणि नेमकी कुठली भाषा बोलली जाते. मी तर नाटकाची भाषा, चित्रपटाची भाषा ही ह्याला मी खूप वेगळी म्हणतो. नाटकाच्या भाषेमध्ये तुम्ही अलंकार प्रचूर भाषा वापरू शकता, पण चित्रपटाच्या भाषेमध्ये पहिल्यांदा विचार करावा लागतो की ते पात्र ती भाषा बोलेल का, ती त्याच्या अनुभवाची भाषा असेल का. आणि म्हणून तशा पद्धतीने लेखकांना तो विचार करावा लागतो. लेखक एकच असतो, तो जगापासून संहिता लिहित असताना जगापासून तो अलिप्त होतो, अंतर्मुख होतो आणि स्वतःमध्येच त्या चित्रपटाच्या कथानकाशी संबंधित असणारे वेगवेगळी पात्र तो स्वतःमध्ये आणतो आणि त्याचं व्हिज्युअलायझेशन तो करत राहतो. तो समजत राहतो की हे पण पात्र मीच आहे, हे पण पात्र मीच आहे, ह्याची पण भाषा मीच बोलणार आहे, ह्याची पण भाषा मीच बोलणार आहे. अशा वेगवेगळ्या पात्रांची भाषा त्याला कल्पनेनं तयार करावी लागते. कधी त्या संदर्भामध्ये अभ्यास करावा लागतो, वाचन करावं लागतं. आणि म्हणून लेखकाकडे सगळ्यात महत्वाची बाजू काय असावी लागते तर वाचन, अभ्यास, सामाजिक भान, निरीक्षण शक्ती हे त्याच्याकडे जास्त असावं लागतं. माझ्या मते लेखकानं कमी बोललं पाहिजे, लेखकानं जास्त निरीक्षण केलं पाहिजे आणि आपल्या स्मरणामध्ये बोलीभाषेचे टोन कायम ठेवले पाहिजेत. लेखकांना ही भाषा प्रदेशामध्ये अशीच भाषा बोलली जाते आणि नेमकेपणानं तशीच भाषा आपल्या लघुपटामध्ये कशी आणता येईल ही गोष्ट त्यांना करावी लागेल. लघुपट हे चित्रपटाचं खूप संक्षिप्त रूप आहे, त्यामुळं खूप मोठ्या घटना, खूप मोठे प्लॉट, वेगवेगळे प्लॉट, त्याला धारा नाही आहे. त्याच्यामध्ये थोडके प्रसंग, मोजकेच प्लॉट किंवा एखादा प्लॉट किंवा एखादं कथानकाचं सूत्र त्या सूत्राशी बांधील लावून त्याला लघुपट लिहावा लागतो. आणि तो लघुपट त्याचं वेगळं पण काय आहे, मी जगाला काय देणार आहे ही गोष्ट त्याला सांगावी लागते. परवाच मी एका रस्त्यानं चालत येत असताना मला एक जाणवलं, रस्त्यावरून वाहनं येत होती, जात होती आणि हल्ली खूप वेगानं वाहनं चालवतात. जसे 100 फुटी रस्ते झाले, खूप वेगानं वाहनं चालवतात. त्यावेळेस मी विचार करायला लागलो की रस्त्यावरून चालत येत असताना मी अनेक घटना पाहिलेल्या आहेत. ह्या घटना मला कराव्याशा वाटतात आणि समजा माझा ऍक्सिडेंट झाला आणि मी मृत्यू पडलो तर माझ्या घटना पूर्ण कशा होणार. माझ्या लक्षात आलं की ह्याच्यावरती एक लघुपट आकाराला येतोय, चांगला लघुपट आकाराला येतोय, एका लेखकाचा मृत्यू आणि त्याच्या घटना कशा पूर्ण होतात. म्हणजे लघुपटाचे आशय काय, विषय काय, माहितीपटाचे आशय काय, विषय काय, याचं भान पहिल्यांदा लेखकाला असावं लागतं. आणि म्हणून माहितीपट लिहित असताना किंवा लघुपट लिहित असताना लेखकानं कुठल्या विषयावरती माहितीपट होतील, कुठल्या विषयावरती लघुपट होतील,
त्याचं पहिल्यांदा त्यानं वर्गीकरण करायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याची रचना करायला पाहिजे. खरं तर 20-25 मिनिटांमध्ये माहितीपट आणि लघुपट समजावून सांगणं हे म्हणजे खूप मोठं काम आहे आणि ते शक्यच नाहीये. त्याच्यासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये मास कम्युनिकेशन विभागाने फिल्म इन्स्टिट्यूटची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. तिथं चित्रपट शिकवले जातात आणि माझ्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी समाधानाची बाब झाली. कारण आतापर्यंत आपल्यातले बरेचसे विद्यार्थी हे पुण्याला, मुंबईला, दिल्लीला शिकत होते. तिथं 80-80 विद्यार्थ्यांची बॅच असायची आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना त्यामध्ये ऍडमिशन मिळायचं नाही. आता शिवाजी विद्यापीठांमध्ये आणि शिवाजी विद्यापीठानं खास करून मास कम्युनिकेशन विभागामध्ये चित्रपट मेकिंग इन्स्टिट्यूट स्थापन केलं. हे आपल्या दृष्टीनं खूप जमेची बाब झालेली आहे. ज्याला कोणाला चित्रपट शिकायचा असेल, माहितीपट शिकायचा असेल, माझ्या मते त्यांनी तिकडे यायला पाहिजे, तिथं प्रवेश घ्यायला पाहिजे आणि चित्रपट आता आपल्या खूप जवळ यायला लागलेला आहे, तो आपण समजून घ्यायला पाहिजे. मला दूरशिक्षण विभागानं, ऑनलाईन विभागानं मराठी भाषा संवर्धन भाषिक पंधरवडा या निमित्तानं लघुपट आणि माहितीपट या विषयावरती बोलण्याची संधी दिली. माजी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील सर, रणदिवे सर, या ठिकाणी प्रवीण लोंढे सर, या सगळ्यांचं मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचा आभार मानतो आणि या ठिकाणी माझं विवेचन या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आजच्या माहितीपट आणि लघुपट संहिता लेखन याच्यावरती आपण खूप चांगलं भाष्य केलं. लोकसंस्कृतीची भाषा आणि लोककथेतून मराठी भाषा प्रकट होते यापासून आपण केलेली सुरुवात, जैसे अक्षरे हिरविले यापासून केलेली आपली सुरुवात, ती शेवटी लघुपटाची निर्मिती कशी होते, चित्रपटाची, माहितीपटाची कशी निर्मिती होते, इथेपर्यंत आपला हा प्रवास केला. संहिता लेखन हे फिक्स नसतं आणि आशयसूत्र आणि बांधणी कल्पनेला थारा नसतो. फॅक्टवरती या सगळ्या बाबी कराव्या लागतात, संहिता लेखन करावे लागतं. सर, आपण खूपच चांगल्या पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांमधले जागृत होणारी ही सगळी जी ऑडिओ व्हिडिओ संदर्भातली माहितीपटाचा जो अनोखा प्रवास आहे तो सर आपण सर्वांच्या समोर उभा केला. आपण फॅन्ड्री आणि कालवा यासारख्या ज्या कल्पना फिक्शन वरती जे पात्र ते निर्माण करतात याचा अर्थही समजून सांगितला. वन लाईन मध्ये कसं लेखकांना मांडावं आणि हेही आपण सांगितलं. सर, खूप अतिशय शेवटचे मला आवडलेलं म्हणजे तुम्ही म्हटलात की लेखकानं जगापासून वेगळं व्हावं लागतं आणि जगातल्या सर्व पात्रांची भाषा स्वतःमध्ये घ्यावी लागते आणि मग संवाद लिहावे लागतात. खूप चांगलं पद्धतीनं आपण सर आमच्या विद्यार्थ्यांना, अध्यापकांना हे चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं. याबद्दल पुनश्च एकदा आपले आभार. आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर के. बी. पाटील सर, संचालक दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद डॉक्टर चोपडे सर. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र मराठी भाषा निमित्त आपण आज डॉक्टर बालाजी वाघमोडे यांचं मराठी भाषेतील लघुपट व माहितीपट लेखन या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असं व्याख्यान सगळ्यांनी ऐकलेलं आहे. या व्याख्यानासाठी उपस्थित माझे सर्व सहकारी, ज्यामध्ये डॉक्टर प्रवीण लोंढे ज्यांनी याचं आयोजन केलेलं आहे, ज्यांनी पाहुण्यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळख करून दिली, डॉक्टर नितीन रणदिवे सर, डॉक्टर संजय चोपडे सर, प्रमुख उपस्थित व्ही. शिंदे सर, मोवाडीकर सर, डॉक्टर कुंभार सर, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्र, सर्व मान्यवर. आपण गेला 1 तास जे 3 तासात चित्रपट समजून आपल्याला आणि अनेक चित्रपट बघून कळणार नाही अशी ती संबंध चित्रपटाची प्रक्रिया आणि त्यातले विशेष करून चित्रपट, माहितीपट यातील त्याचं लेखन, कथा, पटकथा या सगळ्यांबद्दल आणि त्याच्या विविध पैलूंबद्दल
डॉक्टर बालाजी वाघमोडे सरांनी आपल्याला केवळ माहितीच दिलेली अशी नाही, तर त्याच्यामध्ये अभिरुची निर्माण व्हावं. विद्यार्थ्याला, शिक्षकाला हा प्रांत आपला आहे, याच्यामध्ये आपण खरंच काहीतरी केलं पाहिजे. मला असं वाटतं त्यांच्या भाषणाचं, त्यांच्या या संवादाचं खरं तर हे यश म्हणावं लागेल, की माझ्यासारख्याला सुद्धा या लेखनामध्ये अभिरुची निर्माण झाली. या लेखनाबद्दलची अभिवृत्ती खूप सकारात्मक पद्धतीनं संवर्धित झालेली आहे. आणि खरं तर या पंधरवड्याचं सुद्धा मूलभूत उद्दिष्टच असं होतं, की भाषेच्या बद्दलची एक जबाबदारी अभिजात भाषा म्हणून येते, की त्या भाषेबद्दलचे संक्रमण असेल, त्या भाषेबद्दलचं संप्रेषण असेल, त्या भाषेबद्दलचं संवर्धन असेल, ही जबाबदारी या मराठी भाषा बोलणाऱ्यांची, त्या भाषेवर प्रेम करणाऱ्यांची, विशेष करून हा विषय ज्यांचा आहे त्यांची असते. आणि त्या दृष्टिकोनातून भाषेच्या संवर्धनाचे अनेक क्षेत्र त्यांनी आपल्यासाठी खुले केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी त्यातली आव्हानं पण सांगितली आणि आवाहन पण केलेले, की यामध्ये तुम्ही सर्वांनी यावं. आणि मला निश्चित खात्री आहे, की अनेक शिक्षक, विद्यार्थी या आपल्या व्याख्यानानंतर सर, की भाषेतील लघुपटाकडं, त्यातल्या लेखनाकडं, आणि केवळ त्यांनी त्यांची मांडणी या लघुपट, माहितीपट या लेखनापुरती ठेवली, तर संबंध चित्रपटाची प्रक्रिया आपल्या समोर करू नये. कारण की केवळ वाचक नाहीत, केवळ अभ्यासक नाही, तर प्रत्यक्ष त्या प्रक्रियेमधले सक्रिय असे घटक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर एक चांगले वक्त्यांना ऐकण्याचा आज आपल्याला योग आलेला आहे. हा योग डॉक्टर प्रवीण लोंढे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घडून आणला. त्याबद्दल मला विशेष त्या सर्व सहकार्याचं अभिनंदन करणं, संचालक म्हणून माझी जबाबदारी समजतो तसं त्यांचं अभिनंदन, आणि बालाजी वाघमोडे सरांचं खूप खूप अभिनंदन. मला त्या व्याख्यानाचं हेही वैशिष्ट्य वाटलं, की त्यांनी त्यांचा विषय जरी हा लेखनापुरता असला, तरी एक लेखक म्हणून कोणकोणते वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य म्हणूयात किंवा कुठल्या क्वालिटीज त्या लेखकाकडे लागतात, आणि त्या केवळ मला असं वाटतं, की केवळ त्या लेखकांपुरत्या नाही, तर एक मराठीचा शिक्षक म्हणून सुद्धा किंवा विद्यार्थी म्हणून, एक मराठीचा अभिजात मराठी भाषिकाची एक व्यक्ती म्हणून सुद्धा कोणकोणत्या लागतात, ती गुणवैशिष्ट्य आत्मसात करणं, याच्यावर एक स्वतंत्र व्याख्यान होऊ शकेल असा तो भाग झालेला आहे. त्यामध्ये जवळपास एक 60-70 गुणवैशिष्ट्य होऊ शकतात. त्यांच्या मी नोंद करत होतो. म्हणजे लेखकाकडे संवेदनशीलता पाहिजे, निरीक्षण क्षमता पाहिजे, वाचन पाहिजे, तो संशोधक पाहिजे, त्याला सामाजिक भान असलं पाहिजे, तो अंतर्मुख झाला पाहिजे, त्यानं तादात्म्य त्या पात्रांबरोबर झालं पाहिजे, अशी एक मोठी यादी आपल्या समोर ठेवली. तर त्या सगळ्याच याद्यांबद्दल किंवा त्या गुणवैशिष्ट्यांवर काम करणं, एक मी कुठल्या विषयाचा विद्यार्थी आहे किंवा कुठल्या पदावरचा आहे असं न करता एक मराठी भाषिक आहे म्हणून मला असं वाटतं, की या सगळ्यांवर काम करणं हे संबंध एक वर्षभराचा एक गृहपाठ त्यांनी आम्हाला दिलेला आहे. याच्यावर निश्चितपणे माझ्यासह सर्व सहकारी काम करतील. व्यक्तिगत म्हणून हे गुण कसे येतील ही पण एक जबाबदारी आहे, आणि दुसरी जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये, या भाषिक लोकांमध्ये कशी आणता येईल यासाठी पण माझे सहकारी काम करतील अशी खात्री मी डॉक्टर बालाजी वाघमोडे सरांना देतो. आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही आवाहन करतो, की निश्चितपणे अगदी खूप महत्वाच्या व्यक्तीने खूप तळमळीनं त्यांची मांडणी केलेली आहे. आपण त्यांना आश्वासित करू, की याच्यावर रोजगाराच्या पण संधी भरपूर मोठ्या आहेत, आणि मराठीची सेवा करण्याची पण खूप मोठी संधी याच्या माध्यमातून येणार आहे. तर आपण सगळेजण त्यांना आश्वासित करूयात, की या लघुपट आणि माहितीपटाच्या लेखनाकडे आपण वळूयात, आणि आपण हे गुण आत्मसात करण्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करूयात. असं सांगून मी परत एकदा वक्त्यांचे आभार मानून माझ्या सर्व सहकार्यांचं आणि युनिटचं अभिनंदन करतो. आणि पुढील सूत्र मी डॉक्टर संजय चोपडे यांच्याकडे देतो. डॉक्टर संजय चोपडे, बोलतोय. धन्यवाद सर. खूपच अर्थपूर्ण अध्यक्षीय भाषणानंतर मी आजच्या कार्यक्रमाला शेवटाकडे जात आहे. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्राचे डॉक्टर प्रसाद दावणे सर यांना मी विनंती करतो, की यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करा. धन्यवाद सर. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी पेठ कोल्हापूर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्त आज आपण विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते. मराठी भाषेतील लघुपट व माहितीपट लेखन या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर बालाजी वाघमोडे सर यांनी
कमी कालावधीमध्ये आणि उत्कृष्ट असे लघुपट, फिक्शन्स आणि माहितीपट, नॉन फिक्शन्स याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? तसेच आज अनेक मराठी भाषा अनेक माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. मराठी भाषेचा चांगला कसा यूज करता येईल या दृष्टिकोनातून अनेक माध्यमांची त्यांनी परिभाषा मांडलेली आहे. त्याचबरोबर फिक्शनमध्ये कल्पना करता येतात, कथानक तयार करता येतात. त्याप्रमाणे तो चित्रपटाचा एक भाग आहे. इतकं उत्कृष्ट नीतिमंत असं सरांनी उदाहरण दिलेलं आहे आणि ते किती वास्तवता आहे आणि किती म्हणजे वास्तवतेवर आधारित पटवून दिलेलं आहे की अलीकडच्या व्यावसायिकतेमध्ये चित्रपट चालण्यासाठी बऱ्यापैकी आज लेखक माहितीपटाचा आधार घेत असताना लघुपट त्याच्यावर कसा होईल, म्हणजे प्रेक्षकांना तू कसा आवडेल याच्यावर जास्त भर दिलेला आहे. म्हणजे अलीकडे व्यावसायीकरणाकडे जास्त ओढ वाढलेला आहे हे याच्यामध्ये दिसून येते. सरांनी तिथे छान दिल्यासोबत की लघुपट हे गुलाबजामुन सारखे असतात, म्हणजे ते प्रेक्षकांना लगेच रुचले पाहिजेत, त्यांना ते आवडले पाहिजे, याच्यावर जास्त अलीकडे आज लेखक भर देत आहेत. आणि लेखकाकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचन, निरीक्षण, स्मरण या गोष्टी असल्या पाहिजेत. या संदर्भात आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर बालाजी वाघमोडे सरांनी आज आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीनं मी सरांचं आजच्या कार्यक्रमाचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक माननीय डॉक्टर के पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. सरांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले, त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी सुद्धा असतात आणि माहितीपट व लघुपट किती डिफरंट आहे आणि तो त्याला समजला पाहिजे आणि याच्यामध्ये करिअर होऊ शकतं, याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती व्ही शिंदे सर, उपकुलसचिव दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्र यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर उपकुलसचिव कुंभार सर, मोवाडीकर सर यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या दूरशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉक्टर चांगदेव बंडगर सर यांचेही मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ज्यांनी केले व ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला माहितीपट व लघुपट हा संकल्पना विद्यार्थ्यांना व आम्हाला ही उपलब्ध मी त्यांचे डॉक्टर प्रवीण लोंढे सर यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे व नियोजनबद्ध असे ज्यांनी सूत्रसंचालन केले ते डॉक्टर संजय चोपडे सर यांचेही मी आभार मानतो. ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे ते संपूर्ण विद्यार्थी मित्र, संपूर्ण आपले संपूर्ण दूरशिक्षण केंद्राची टीम यांचेही मी आभार मानतो. कळत न कळत कोणाची नाव राहिले असेल मी त्यांचेही आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.